उपवासासाठी काहीतरी चमचमीत कुरकुरीत बनवायचे म्हटले तर बऱ्याच घरामध्ये साबुदाण्याचे वडे केले जाते, पण बऱ्याच जणांना साबुदाणा खाल्ला की ॲसिडिटी किंवा अपचन होते। त्याकरिता मी आज साबुदाणा वड्याला उत्तम पर्याय म्हणून उपवासाकरिता खास अशी रेसिपी घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपण जरासुद्धा साबुदाणा वापरणार नाही। टेस्टला तर अप्रतिम आहेच, त्याचबरोबर नो फेल रेसिपी असल्यामुळे अगदी कोणीही सहज बनवू शकाल। त्याचबरोबर मी यासोबत चटपटीत अशी चटणीची रेसिपी सुद्धा शेअर केली आहे। तुम्ही ही चटणी या खुसखुशीत जराही तेलकट नसलेल्या वड्यासोबत सुद्धा खाऊ शकता। तर नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याकरिता मी या ठिकाणी 2 मध्यम साईजचे बटाटे उकडून साल काढून थंड करून घेतलेले आहे। आता हे बटाटे आपण एका बारीक किसणीने अशा पद्धतीने किसून घेऊया, कारण आपल्याला या बटाट्यामध्ये जरा सुद्धा गाठी राहिला नाही पाहिजे। अगदी मऊसूद बटाटा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे बटाटा अगदीच आपला शिजलेला नको, खूप जास्त बटाटा अति प्रमाणात आपल्याला शिजलेला पाहिजे नाही, कारण जास्त शिजलेल्या बटाट्याला हे पटकन पाणी सुटतं आणि आपले हे जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला या पिठाचा वापर जास्ती करावा लागणार आहे। त्यामुळे बटाटा हा मध्यम शिजवून घेऊ शकता। आता बटाटा सुद्धा आपण छान असा बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। त्यानंतर मी या ठिकाणी 4 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने बारीक अशा मिक्सरला फिरवून घेतल्या आहे, त्या आपण या मिश्रणामध्ये घालायचं। नंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं। नंतर एक छोट्या आकाराच्या लिंबाचा रस मी या ठिकाणी वापरत आहे, तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आणि अर्धा चमचा साखर घालायची। लिंबाचा रस आणि साखर घातल्यामुळे आपल्या या वड्यांना छान असा चटपटीतपणा येतो। त्यानंतर साधारण 1 चमचा आपल्याला या ठिकाणी नॉर्मल टेम्परेचरवरचं तेल घालायचं। तेल घातल्यामुळे आपले वडे जराही तेलकट न होता छान अशी खुसखुशीत होतात। आता आपण यामध्ये थोड्या प्रमाणात किंवा गरजेनुसार आपण यामध्ये भगरीचं पीठ घालूया किंवा वरईचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून आपल्याला हे मळून घ्यायचे आहे। यामुळे बटाटा आणि जे वरईचे पीठ आहे ते छान असे एकजीव होईल। आता मी या ठिकाणी जिऱ्याचा वापर केला आहे। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसेल तर ते सुद्धा तुम्ही स्किप करू शकता। आता या ठिकाणी जर अशी बटाट्याची गाठ होती ती मी हातानेच अशी कुस्करून घेतली, कारण आपण जर यामध्ये बटाट्याची तशीच गाठ ठेवली असते तर ती तेलामध्ये जाऊन फुटू शकते, वडे फुटले असते। त्यामुळे ही काळजी नक्की घ्या। त्यानंतर मला हे मिश्रण आणखीन थोडंसं पातळ वाटत होतं, म्हणून मी आणखीन थोडं भगरीचं पीठ या ठिकाणी वापरून घेतलं आहे। तर हे भगरीचं पीठ तुम्ही आपलं साधा मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता किंवा तुम्ही याऐवजी जे आपले घरामध्ये उपवासाची भाजणी असते ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तर हे बघा, मी अशा पद्धतीने छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे। आता आपल्याला हे पीठ फक्त 5 ते 6 मिनिटांसाठीच भिजवून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण या वड्यासोबत लागणारी चटणी तयार करूया। तर त्यासाठीचं साहित्य बघूया। तर 1 कप मी या ठिकाणी ताजं दही घेतलेलं आहे। त्याचबरोबर 2 मोठे चमचे खमंग भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले, अर्धा चमचा जिरे घेतले, 2 चमचे साखर घेतली, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही जिरे आणि कोथिंबीर खात नसेल तर ते सुद्धा तुम्ही स्किप करू शकता किंवा तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। त्यानंतर मी या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये दही, भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे। तर सालीसकट मी या ठिकाणी शेंगदाणे घालत आहे, जिरे घालायचे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या, नंतर साखर घालायची आणि आपल्याला कोथिंबीर घालून हे छान असे बारीक वाटून घ्यायचे। तर चवीनुसार मीठ घातले। त्यानंतर मी या ठिकाणी अर्धा वाटी पाणी घालत आहे। तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता, ते सुद्धा या चटणीमध्ये छान लागतं। आता हे पाणी घालून याला छान असे बारीक वाटून घ्यायचे आहे। तर हे बघा, या ठिकाणी आपली या चटपटीत चवीची चटणी तयार करून झालेली आहे। या चटणीला तुम्ही फोडणी सुद्धा देऊ शकता, पण मला तशी काही गरज वाटत नाही, अशीच खाल्ली तरी खूप छान लागते। तर तयार झालेली ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली तर 2 दिवस आरामशीर टिकेल। आता एवढ्या वेळामध्ये आपले पेट सुद्धा छान असे भिजलेले आहे। पुन्हा एकदा आपण याला थोडेसे असे मळून घेऊया, कारण मी या ठिकाणी भगरीचं पीठ जे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते जरासं जाड होतं, त्यामुळे हे जे पीठ मळून घेतलं आहे ते जरासं घट्टसर झालेलं आहे। आता आपण याचे लगेच वडे थापायला घेऊया। त्याकरिता आपल्याला अशा पद्धतीची कोणत्याही प्रकारची घरामध्ये जी अवेलेबल असते ती प्लास्टिकची शीट घ्यायची आहे। अशा प्लास्टिकच्या पिशवीला आपण छान असे तेल लावून घ्यायचे आहे।
छोटासा आपण पिठाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने थापून घ्यायचा। तर बघा किती मस्त असा गोल गरगरीत आपला या ठिकाणी वडा थापून झालेला आहे। जर तुमच्या वड्यांना खूपच अशा थापताना चिरा जात असेल तर एक तर तुम्ही जे वरईचं पीठ वापरलं ते खूपच जाड वापरलं असेल किंवा जे आपण तुम्ही पीठ घेतलेलं आहे ते खूपच घट्ट झालेलं असेल, त्यानुसार तुम्ही पिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तर बघा अशा पद्धतीचा वडा थापल्यानंतर आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। तर खूप जास्त जाड सुद्धा नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा आपण वडा तयार केलेला नाही। लगेच हा वडा आपल्याला कडकडीत तेलामध्ये सोडायचा आहे। गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची, त्यामुळे हा वडा खमंग आणि खुसखुशीत होतो, लवकर असा मऊ पडत नाही। आता वड्याने छान असा आकार धरला की याला उलटवून घेऊया। तर बघा आपलं तेल छान असं गरम असल्यामुळे आपला वडा बघा छान असा फुलून आला आहे, काय मस्त असा टम्म फुगलेला आहे। लगेच आपण हा पलटवून वडा दुसऱ्या साईडनं सुद्धा छान असा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। थोडे अशा पद्धतीने वरती तेल सोडल्यामुळे वरून सुद्धा हा वडा छान असा खरपूस होतो। हे वडे आपण तेलामध्ये छान असा खमंग रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे, ज्यामुळे खायला सुद्धा छान असा टेस्टला लागतात। हा वडा कढईमध्ये तळेपर्यंत लगेचच तुम्ही दुसरा वडा साईडला थापून घेऊ शकता। अगदी पटापट हे वडे थापून सुद्धा होता, खूप जास्त काही वेळ सुद्धा लागत नाही। आता हा वडा अशा पद्धतीने छान असा टम्म फुगला असल्यामुळे काही जण याला पुरी सुद्धा म्हणू शकता, याला तुम्ही काहीही म्हणू शकता, पण टेस्टला तर अगदी मस्तच आहे। तर त्यामुळे मी आणखीन हे वडे पटापट तळून घेणार आहे। आता बऱ्याच जणांना हे वडे थापायला अवघड जात असेल तर त्यांनी ही दुसरी ट्रिक नक्की वापरून बघा। त्याकरिता काय केलं, खाली एक प्लास्टिकची शीट ठेवली, त्याच्यावर गोळा ठेवला आणि त्याच्यावर एक घरातली आपली जी पसरट डिश असती त्याने हा वडा अशा पद्धतीने दाबून घेतला आहे। असं केल्यामुळे पटकन आपला वडा तयार होतो। फक्त याला थोड्या प्रमाणात क्रॅक जाऊ शकता, पण काही हरकत नाही, तरी हे वडे छान असे तेलामध्ये टमटमीत असे फुगून वर येतात। तर त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता। फक्त हे वडे जास्तच पातळ किंवा जाड थापले गेले नाही याची काळजी घ्या। जाड थापले गेले तर हे वडे आतून कच्चे राहण्याची शक्यता असते किंवा पातळ थापले गेले तर या वड्यांना असे छान असे फुलणार नाही, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचे हे वडे थापून घ्यायचे आहे। तर हे बघा हा वडा सुद्धा छान असा गुबगुबीत फुललेला आहे, एकसारखा असा सोनेरी रंग या वड्याला सुद्धा आलेला आहे। छान असा सोनेरी रंगापर्यंत तळून घेतला की हे वडे छान असे खमंग खुसखुशीत लागतात। बऱ्याचदा आपण उपवासाला साबुदाणा वडेच तयार करतो, पण साबुदाण्यामुळे बऱ्याच जणांना खूप जास्तीचा त्रास होतो किंवा पचायला सुद्धा खूप जड असतो। तर त्याकरिता तुम्ही हा उत्तम पर्याय नक्की निवडू शकता, कारण हे वडे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची मी खात्री देते। तर तयार झालेले वडे आपण लगेचच सर्व करूया। तर बघा काय मस्त असे खुसखुशीत आपले वडे तयार झालेले आहे। बघा किती वेळ झाला असून हे वडे जरा सुद्धा नरम पडलेले नाही। हे वडे तुम्ही आपण मगाशी तयार केलेल्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही जी बटाट्याची चटणी तयार करतो आपण त्यासोबत सुद्धा खाऊ शकता। तर हे वडे तुम्ही 2 दिवस सुद्धा टिकवू शकता, आरामशीर टिकतील। तर तुम्हाला ही वड्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आता यातील एक वडा मी तुम्हाला हातावर असा तोडून दाखवते, जराही तेलकट नाही आणि फोडून सुद्धा दाखवते। बघा मस्त असा खुसखुशीत झालेला आहे। रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्की कमेंट करा। तर पुन्हा भेटूया अशाच रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।